भोंदू अशोक खरात हा शिवनिका संस्थान परिसरात लाकडी कॉटेज उभारत होता। या कॉटेजसाठी वापरले जाणारे लाकूड हे तुर्किस्तानातील रेड पाईन लाकडाशी साधर्म्य असणार आहे। दरम्यान तुर्कस्तानातून फर्निचर आणण्यासाठी खरातला 49 लाख रुपये दिल्याची तक्रार पुण्यातील एका व्यावसायिकाने केली आहे। भोंदू अशोक खरातने केवळ महिलांचंच शोषण केलं नाही, तर मरणाची भीती दाखवून त्यांनी अनेकांचं आर्थिक शोषण देखील केलेलं आहे। पुण्यातले जे जासूद नावाचे एक उद्योजक आहेत, त्यांनी या अशोक खरातच्या बाबतीत जी फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे, त्यात त्यांनी मरणाची भीती दाखवून या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊससाठी लागणारे अनेक महागडं फर्निचर या भोंदू बाबाला दिलेलं आहे। आणि यात विशेषतः 49 लाख रुपये जे आहेत ते तुर्कस्तानमधून फर्निचर आणण्यासाठी दिलेले असल्याचं त्यांनी त्या फिर्यादीत म्हटलेलं आहे। रेड पाईन वूड या प्रकारामध्ये हे सगळं मोडतं आणि तसाच मिळता जुळतं लाकूड जे आहे ते या कॉटेजसाठी वापरण्यात आलं होतं। खरं तर या कॉटेजमध्ये 4 ते 5 रूम त्याने या ठिकाणी उभारलेले आहेत आणि संपूर्णतः AC कॉटेज करण्याचा त्याचा हा सगळा प्लॅन होता। वायरिंगचं काम जे आहे ते अर्धवट आहे। हे कॉटेज आणि या कॉटेजचा वापर तो नेमका कशासाठी करणार होता याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, मेरगाव, नाशिक।